दादा आता हे जे लोक कामाला आहेत हो यांना किती रुपये रोज आहे? आज 700 रुपये रोज आहे बाईला. 700 रुपये रोज कांदे लावायला लावायला आणि कोणत्या कांद्याचा रोप उपटायला रोज उपटायला 400 रुपये रोज आहे. आता परवडतं एवढं? नाही ना एवढी महागाई. शेतकऱ्यांनी काय करायचं? मावशी तुम्ही मालक का कामाला आले? मालक आहे. अच्छा मालक आहेत वय. ताई तुम्ही मालक का कामाला? मालकच आहे. तर डोक्याला बांधलेलं ताई तुम्ही मालकीन बाई का? मावशी आता हे मालक रोज एवढे वाढल्यामुळे आम्ही सावडी करतो. नाही बरोबर आहे. त्याची पण शेती आहे. अच्छा अच्छा आम्ही एकमेकाकडे पडकई पडते. हो तसं. अच्छा अच्छा एवढे रोज वाढल्यामुळे रोजंदारीमुळे मग असं करावं लागतं. पण आपल्याकडे येतात म्हणून. तुमचं शिक्षण किती झालं ताई? शेती करायला आवडतं का? आवडतं ना. अरे वा. हल्लीच्या मुली म्हणतात नाही ना शेती नकोच, शेतकरी नवराच नको. आता ते आईवडिलांनी दिलं कुठं राहिलं नोकऱ्या नाहीत नाही. शेतकरी आवडतं. आजी पिकावली तर खायला कुठं. काय महागाई किती वाढली? मग काय करायचं? तर ही महागाई कमी कशी व्हायची? सरकारने करावं. कुठलं मोदी साहेबांचं सरकार की पवार साहेबांचं सरकार? कोणतं सरकार असू द्या पण त्यांनी महागाई कमी केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजूने कुठलं सरकार आहे? अहो म्हणायला आहे बाजूनी. म्हणायला बाजूने मग एक नाही कामाचं ना? ते काय म्हणे माहिती आहे तुम्हाला? एक नाही कामाचं आणि पुढचं वाक्य काय मावशी? अजी काय माहिती. अरे कोणालाच माहित नाही. शेतामध्ये सध्या कुठल्या पिकाला चांगला बाजार भाव आहे? दुसऱ्या पिकाला नाही पण कांद्याला तरी पाहिजे ना. फ्लावरला बाजार बरे झाला. 200-800 रुपये आहे. कांद्याची शेती परवडते? कांदा टिकला ठेवला तर परवडतो. परवडतो ना? हो. पण बाजार भाव चांगले पाहिजेत कांद्याला. बाजार भाव चांगला. कांदा टिकला तर कांदे परवडतात ठेवले. निर्यात पाहिजे. आता तुम्ही किती एकर? औषधाला किती महागाई हो आहे. महागाई खूप आहे. मग तुम्ही किती एकर लागवड करणार आहे? आम्ही 4 एकर कांदे लावणार. एकूण शेती किती तुम्हाला? आम्हाला शेती 4 एकर आहे. सगळे संपूर्ण कांदे? हो संपूर्ण. ऊस वगैरे लावत नाही का? ऊस नाही लावत आम्ही. ऊसाला पण चांगला बाजार आहे. ऊसापेक्षा मग कांदे परवडतात. अच्छा ताई तुमच्या शेतामध्ये काय? आमच्या शेतामध्ये आता कांदेच लावायचे. ऊस वगैरे नाही? मावशी तुम्ही? आम्ही कांदेच लावणार. कांदेच लागवड करा. आजी पूर्वीचा काळ असा होता का एवढी महाग आहे? हा कसं होतं? तुम्ही कधी जात्यावर दळलंय का? हा मग जात्यावर दळलं काय? बाजरी उडीद का गहू का काय? सगळं जळायला लावायचं. जात्यावर काय गाणं म्हणायचं? धरता येत नव्हतं तर असे डुकला खायचे त्या जात्यावरती. एवढे टेंगडे यायची पार. जुन्या सासू कशा खडूस असायच्या. आताच्या सुनबाईला जर दम दिला जाईल माहेरी निघून. आता सासूचं सून व्हावं लागतंय. सुनाला बोलावं तर लगेच लेक सासूरवास करील. पोराच्या भीतीने काही बोलता येत नाही. आता ताई तुम्ही काय सांगाल? पूर्वीच्या सासवा आताच्या सासवा की उद्या भविष्यकाळात तुम्हाला सुनबाई आली काय कसा तुमचा अनुभव? नाही बदले काय बदलत हा काळ बदलत चालला. पूर्वीचा काळ जरा जास्त कडक होता. आता तो ते चांगला होता की? चांगला पण होता कडक पण होता. मग कडक चांगला का असं मुक्त संचार चांगला? कडक चांगला. अशा कडक चांगला. मावशी तुम्ही किती वर्ष जात्यावर दळलं? काय नाही जास्त नाही 4-5 वर्ष. एखादं जात्यावरचं गाणं येतं का तुम्हाला? नाही असं येतच नाही. मग जात्यावर दळताना काय गाणं म्हणत नसायचे? गाणं जात धरायचं माहित नव्हतं. अरे बापरे. मग कोणी शिकवलं? तिथून सुरुवात होती माझी. तुमच्यापैकी जात्यावरचं गाणं कोणालाच येत नाही? जाऊबाईने येतं का? काय येईन तेवढं म्हणा. मावशी एखादं कडवं? मला नाही. त्या मावशीने येतं ना लाल शर्टवाल्या. म्हणा म्हणा. जसं आठवेल तसं म्हणा. जेवढं आठवेल तेवढं म्हणा. तुम्हाला मालक काय रोजातनं पैसे कापणार नाही. शेजारी त्यांचा प्लॉट आहे. अच्छा पण मालकाची आपल्या शेजारची. मावशी एखादं कडवं म्हणजे नवीन मुला मुलींना जरा आवडेल पण ना. बघा आजी काय जात्यावरचं गाणं म्हणतायत. कधी दार धरलं होतं का? दार हा धरलं होतं ना. दार धरलेलं गाणं येतं का? ते नाही आठवत. दार धरील दार धरील म्हणा. दार धरील दार वंटी येत म्हणा ना. आता पूर्ण एवढं ध्यानात नाही ना येत.
अहो आपण भावाकडे काय मागतो? लेख मुलगी मागतो. मग भाऊ त्याच्या बायकोला काय म्हणतो? बाई आपल्याला लेख मागते. मग भाऊजाई काय म्हणते? वहीन आम्हाला होईन आम्हाला देऊ तू मला. हा. ज्यावेळेस आपण दार धरतो तेव्हा आपण गाणं काय म्हणतो? दार धरिलं दारवंटी उभे राहिले चौकटी. असं एवढं अशा आवाजामध्ये म्हणतो? जरा सुरात म्हणतो, सुरात. आता त्या वेळेला म्हणतो ना आपण सुरात म्हणून ती कडवी चल आवरलं. बघा सगळ्यांना आनंद होईल. दार धरिलं दारवंटी दार धरिलं दारवंटी उभी राहिले चौकटी उभी राहिले चौकटी. हळद दळी कधी? हळद तिळ काय तिळ तांदूळ काय तिळ तांदूळ दळीलं गहू तिळ तांदूळ दळीलं गहू. त्याच्या चपात्या याच्या चपात्या केल्या तर 9 याच्या चपात्या केल्या तर 9. चला ठीक आहे. येईन बाईला बाईला घालावं जेव घालू जेवून बाईला घालावं जेवू जेवून खाऊनी वाटलं लावू जेवून खाऊनी वाटलं लावू. ते त्या वेळेला ताई आता तुमच्या शेजारी तुमचे मालक जेवत आहेत, हम्म. त्यांना ऐकू जाणार नाही अशा याच्यामध्ये उखाणा घ्या बरं. तर त्यांना ऐकू गेलं तरी हरकत नाही. उखाणा येतो? हा. उभी होते अंगणात नजर गेली आकाशात सुनीलरावांचं नाव घेते भारताच्या नाकाशात. अरे वा वा, खुश. ताई तुम्ही काय घेऊ शकता एखादा उखाणा? चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे रघुरावांचे नाव घेते. नाही ऐकू नाही आलं, परत एकदा. चांदी मोठं ते थोडं मोठ्याने घ्या ना. चांदीच्या ताटामध्ये चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे वैभवरावांचे नाव घेते. आता काय असं म्हणा तुमच्या सगळ्यांच्या पुढे नाही ना, एक कांद्याचं रूप काढतात या लोकांच्या पुढे. त्याला काय आजी, आता नवीन मुला मुलींना काय संदेश, कसं वागलं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, आई बाबांची कशी काळजी घ्यायला हवी, सासूला कसा जीव लावला पाहिजे? हा, तुला पटतंय का ते? आपण सल्ला द्यायचं काम करू ना. काय सांगायचं सांगायला नको नाही का? सुनाला राग येईल. सुनाला काय रागायचं? ते सगळ्यात सुना नसतात पण ते नको. तुमची सुनबाई चांगली आहे ना? हा. मी गेल्यावर भांडण नाही ना माझ्या? नाही नाही